निरोगी राहण्याचे 30 नियम. 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. पोट स्वच्छ साफ तो आरोग्याचा राजा. गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, डोळे कमजोर होतात. गव्हाचे पीठ 15 दिवस जुने झालेले वापरू नये. 80 प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला एक शाप आहे. 48 प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. आजही आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून देत. दारू, कोल्ड्रिंक, चहा यांच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो. गुटखा, पिझ्झा, बर्गर, बिडी, सिगरेट, कोल्ड्रिंक यामुळे मोठे आतडे सडते. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये, यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीर कमजोर होते. केसांना हेअर कलर करू नका. केसांना हेअर कलर केल्याने डोळ्यांना त्रास होतो, कमी दिसू लागते. सकाळचे भोजन राजकुमारासारखे, तर दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असावे. स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नये, कारण पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर असं करत करत छातीवर, खांद्यावर आणि नंतर डोक्यावर पाणी घ्यावं. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो आणि त्रास होत नाही, चक्कर येत नाही. आणि कधीही पाणी पिऊ नये. टाच कायमची दुखू लागते. जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये, त्यामुळे रक्तचाप, ब्लड प्रेशर वाढते. कधीही जोराने शिंकू नये, नाहीतर कानाला त्रास होऊ लागतो. रोज सकाळी तुळशीची 2 पाने खावीत. यामुळे सर्दी, ताप, मलेरिया हा होण्याची शक्यता कमी होते. जेवणानंतर रोज चुना, गूळ आणि सोप खावे. पचन चांगले होते आणि ॲसिडिटी होत नाही. सतत कफ होत असेल तर मुळाटी सगळावी. कफ बाहेर पडतो आणि आवाज चांगला होतो. नेहमी ताजे पाणी प्यावे. विहिरीचे पाणी फार चांगले. बाटली बंद फ्रीजमधील पाणी कधीही पिऊ नये, यामुळे नसांना त्रास होतो. पाण्याने होणारे रोग, यकृत, टायफॉईड, पोटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला वाचवते. गव्हाचा चीक, गव्हाचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटांच्या आत खावा, नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास हे 100% पोषक ठरते. काशाच्या भांड्यात 97%, पितळाच्या भांड्यात 93%, तर ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 7 ते 13% हे पोषक असते. 160 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात, हे लक्षात ठेवा. 14 वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ, बिस्किट, समोसा आणि इतर पदार्थ खाऊ घालू नये. खाण्यास सेंधव मीठ सर्वश्रेष्ठ, त्यानंतर काळे मीठ आणि त्यानंतर पांढरे मीठ. भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी यातील काही लावले तरी थंड वाटते, व्रण पडत नाही. पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते. खाण्याचा चुना 70 प्रकारचे रोग बरे करतो. साखर, साखरेपासून बनलेले पदार्थ, चहा, बेकरीत बनलेले पदार्थ या पदार्थांचं सेवन कमी करा. मीठ, मैदा या पदार्थांचं सेवन करू नका. लिंबू, मोहरीचे तेल, हळद, मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ आणि सफेद होतात व दाताचे सर्व रोग बरे होतात. डोळ्यांचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये. तर हे आपण 30 नियम पाहिलेले आहेत. यापैकी तुम्ही कोणत्या नियमाचे सध्या पालन करता हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.